यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील महिला महाविद्यालयात मुलींची हिवाळी शिबिर संपन्न। डोंगरदा पाडा येथील डोंगरदा पंत मंदिर येथे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिर घेण्यात आले। खुल्या वातावरणात मुलींनी आदिवासी वस्तीमध्ये जाऊन श्रमदान केले। पाड्यांवरील स्वच्छता करण्यासंदर्भात जनजागृती केली। तसेच बालविवाह मुक्त भारत व बाल अपव्यापार प्रतिबंधक, बाल लैंगिक शोषण प्रतिबंध, बाल कामगार प्रतिबंध या संदर्भामध्ये आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यावर तालुका कोऑर्डिनेटर अशोक तायडे यांनी मुलींना मार्गदर्शन केले व आदिवासी पाड्यांवर रॅली काढून पथनाट्य सादर केले। पथनाट्याच्या माध्यमातून एक चांगला संदेश देखील देण्यात आला। तसेच यावल ग्रामीण रुग्णालयात यांच्या अंतर्गत मुलींना HIV एड्स संदर्भात श्री वसंतकुमार सदनशिव समुदेशक यांनी मार्गदर्शन केले। यांचे सहकारी लिंक वर्कर श्री पवन जगताप व महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य श्री भोडे सर, श्री विजय वाकेकर, श्री मोरे सर, श्री कुरकुरे सर, श्री पाटील सर, श्रीमती शकुंतला भारंबे, शिपाई श्री ललित पाटील, श्री वजीर तडवी हे उपस्थित होते। तर मुलींचे पथनाट्य कुमारी पल्लवी तायडे, दीपाली तायडे, सर्व राहणार न्हावी यांनी पथनाट्य सादर केले। ते बोर्ड घेऊन उभे राहा ना, बोर्ड घेऊन उभे राहा ना, बोर्ड बंद करता तुम्ही तिकडनं मागे कॅमेरा तिकडे तो बोर्ड उभे तिकडे बोर्ड उभे 21व्या शतक या आदिवासी युगात काय आवश्यकता आहे जनजागृतीची? काय म्हणता जनजागृतीची गरज नाही? गरज कसली नाही। भारतात आजही बालविवाह मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यासाठी ही जनजागृती। बालविवाह थांबवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, कारण तो कायद्याने गुन्हा आहे। बालविवाह माहिती नाही म्हणून तर आपल्या भारतात बालविवाह भीषण समस्या बनलेली आहे। बालविवाह म्हणजे मुलगा मुलगी जर अल्पवयीन नसले तर हा बालविवाह ठरतो। त्यांच्या लग्नाची योग्य वय नसताना त्यांचे लग्न लावून दिले जाते। यात काय, आमच्या काळामध्ये तर 15-16 वर्षामध्येच लग्न होत होते, यात काय नवीन? अहो, बालविवाह कायद्याने गुन्हा आहे। बालविवाहामुळे मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक व आर्थिक समस्यांना मुलींना सामोरे जावे लागते। चला तर मग बघूया बालविवाहाचे दुष्परिणाम। राजाजी आए बारात, रंगीली होगी रात, सजन घर जाएगी, तू बड़ा याद आएगी। एक साथ चलो विसर आलेल्या पल्लवी तायडे आणि त्यांची टीम यांनी खूप छान प्रकारे पथनाट्य सादर केलेले आहे आणि वेळेअभावी ते अगदी कमी मिनिटांमध्ये सादर केलेलं आहे। आपल्याला पूर्ण ऐकायचं होतं पण आपल्याला वेळेअभावी आपण हे एवढंच ऐकू शकलो, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। बालविवाह हा एक सामाजिक कलंक आणि अपराध आहे ज्यामुळे बालकांचे शिक्षण, सुरक्षा, आरोग्य आणि विकासाला बाधा येते। त्याची स्वप्न साकार होण्यापासून थांबतात। यामुळे मी शपथ घेतो की मी बालविवाह प्रथे विरोधात शक्य तेवढे प्रयत्न करेन। माझ्या कुटुंबात, माझ्या नातेवाईकात, शेजारी आणि समाजात कुणाचाही बालविवाह होणार नाही याची खात्री करेन। कुठल्याही ठिकाणी होत असलेल्या बालविवाहाची माहिती